भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे बघा उलर. बघा हे भारतामधलं सर्वात मोठे पहा गोड्या पाण्याचं सरोवर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गुवाहाटी बघा हे शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्याचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प आंध्र प्रदेश राज्याचा तो प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय? चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? बघा चहाचं बघा सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा चहाच्या उत्पादनामध्ये चीनचा या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? इंद्रावती बघा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा इंद्रावती हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तर इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये सर्वात जास्त अभ्रकाचे साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये बघा सर्वात जास्त अभ्रकाचे बघा साठे हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 एअर इंडिया. एअर इंडिया बघा भारताची हवाई वाहतूक संस्था आहे. यांची स्थापना केव्हा झाली होती? एअर इंडियाची बघा स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1953 बघा या वर्षी एअर इंडिया यांची स्थापना झाली. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय? कातकरी आणि गोंड बघा या आदिवासी जमाती आहेत कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कातकरी आणि गोंड बघा या आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये आढळतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय? हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? तर महात्मा गांधीजी यांनी पहा हरिजन सेवक संघ बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतीय विद्यापीठांचा सुधारणाचा बघा कायदा कोणी संमत केला होता? भारतीय विद्यापीठांचा बघा सुधारण्याचा कायदा कोणी संमत केला होता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड कर्झन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलाय? केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बघा केंद्रीय मंत्रिमंडळाचे बघा अध्यक्ष कोण असतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष बघा हे पंतप्रधान असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय? ई पंचायत सुरू करणारे भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ई पंचायत. बघा ई पंचायत बघा सुरू करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 आपले योग्य उत्तर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 पहा अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. कौटिल्य बघा यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सार्क संघटना सर्वांना माहीत आहे. सार्क संघटनेची बघा स्थापना सन 1985 या वर्षी बघा सार्क संघटनेची स्थापना ही झाली होती. विषय क्रमांक पुढचा कुमाऊ हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा हिमालय बघा काय विचारलंय? कुमाऊ या हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कुमाऊ बघा या हिमालयामध्ये नंदादेवी या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय? तामिळनाडूचा किनारा म्हणजे पहा तामिळनाडू या राज्यामध्ये जो काही बघा किनारा आहे तो खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तामिळनाडू या राज्यामधला बघा जो काही किनारा आहे आपण त्यांना कोरोमंडलचा किनारा म्हणून या ठिकाणी ओळखतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 भारतामध्ये सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर विचारलंय. भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा भारतामध्ये सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का आहे. चिल्का बघा हे सरोवर ओडिशा या राज्यामधलं ते सरोवर आहे. विषय क्रमांक 7 गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? बघा गुजरात राज्याचा प्रकल्प कोणता आहे? हिराकुंड, उकाई, तुंगभद्रा, चंबळ. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे.
ओकाई बघा हा प्रकल्प गुजरात राज्याचा तो प्रकल्प आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कशाला म्हणतात? याचं योग्य उत्तर काय असेल? भारतीय अर्थव्यवस्थेचा बघा कणा आपण शेतीला म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा गिंडी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गिंडी बघा हे राष्ट्रीय उद्यान बघा गिंडी कोटा आहे. गिंडी बघा तामिळनाडू या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दिग्बोई बघा दिग्बोई आणि नुनमती हे काय आहेत? खनिज तेल क्षेत्र आहेत. कोणत्या राज्यामध्ये असतील? बघा दिग्बोई आणि नुनमती बघा विद्यार्थी मित्रांनो हे आसाम या राज्यामधले बघा खनिज तेल क्षेत्र आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा पूर्व मध्य रेल्वे बघा आता सर्वांनी सांगायचे पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? हाजीपूर बघा या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं पेरांबूर बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरांबूर बघा या ठिकाणी काय होतंय? रेल्वेच्या डब्याची निर्मिती. तर पेरांबूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर असा प्रश्न आहे तो. बघा पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14वा ओखा हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा माझगाव डाक बघा माझगाव डाक काय आहे? जहाज बांधणी केंद्र आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या ठिकाणी आहे? माझगाव डाक मुंबईला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खासी बोडो या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? खासी बोडो बघा या आदिवासी जमाती बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा भारताची बघा पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? बघा भारताची बघा सन 1872 मध्ये बघा लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक लोकसंख्येचा संघराज्य प्रदेश म्हणजे कोणता? केंद्रशासित प्रदेश. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? योग्य उत्तर काय असेल? दिल्ली. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा नाथसागर जलाशय आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलंय? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कृष्णा खोरे विकास महामंडळ बघा यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलंय? भीमा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? पहा भीमा ही नदी पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय देशामधला पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? देशामधला विचारलाय पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? देशामधला पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे तारापूर बघा हा देशामधला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 6 त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचार? सांभर बघा सांभर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सांभर बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर राजस्थान या राज्यामधलं ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सिमलीपाल बघा सिमलीपाल हे काय आहे? वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सिमलीपाल बघा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य ओडिशा राज्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलंय? महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी उभारली होती? बघा सविनय कायदेभंग चळवळ विचारली कोणत्या वर्षीची चळवळ आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सविनय कायदेभंग बघा चळवळ सन 1930 ची चळवळ होती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं? आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आर्थिक आणीबाणी या ठिकाणी विचारली बघा कलम 360 हे आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सरपंच या पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सरपंच या पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय म्हणजे ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ऊस संशोधन केंद्र. याचे योग्य उत्तर काय असेल बघा, पाडेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? युवक दिन केव्हा असतो? बघा 12 जानेवारी या दिवशी आपल्याकडे युवक दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी पहा आर्य महिला समाज बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण, तर याचे या ठिकाणी 71% बघा भाग हा पाण्याने एकूण व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. बघा पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 जगामधलं विचारले सर्वात मोठं बेट कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, जगामधलं सर्वात मोठं कोणतं बेट आहे? ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक 5 सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. बुध बघा हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, जगामधलं सर्वात मोठे बघा गोड्या पाण्याचं सरोवर लेक सुपेरियर हे जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 8 हिराकुंड हे धरण कोणत्या राज्यामधलं धरण आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, हिराकुंड बघा हे धरण ओडिशा या राज्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 9 नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? दोडा बेट्टा बघा हे शिखर नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 10 शिप्रा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, शिप्रा नदीच्या बघा काठावर उज्जैन या ठिकाणी हे शिखर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बिहारचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला म्हटले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बिहारचे दुःखाश्रू बघा असे आपण कोसी नदीला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प, बघा भारतामधला सर्वात पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता होता? तारापूर. तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता? तर तो ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता. तर तो सध्या आता पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा या ठिकाणी काय विचारलाय, लोकनायक. बघा लोकनायक हे टोपण नाव कोणाचं होतं? बघा लोकनायक हे टोपण नाव जयप्रकाश नारायण बघा त्यांचं या ठिकाणी लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 15 शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? बघा शुद्ध सोने विचारले किती कॅरेटचे असते? तर शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जिल्हा परिषद यांचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषद यांचा सचिव कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? बघा थुंबा हे काय आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा थुंबा हे केरळ राज्याच्या किनाऱ्यावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? बघा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलं, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटना बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून पहा मादाम भिकाजी कामा यांचा या ठिकाणी उल्लेख होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 कथकली. बघा कथकली कोणत्या राज्याचं नृत्य आहे? कथकली कुठलं नृत्य आहे? तर कथकली बघा हे केरळ या राज्याचं नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? बघा उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट.
बघा, उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा, ग्रेट निकोबार बेटामधलं विचारले भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? बघा, ते ग्रेट निकोबार बेटामध्ये आहे. तर इंदिरा पॉईंट बघा हे ठिकाण भारताचं बघा सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तोरणमाळचे पठार विचारले कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? तोरणमाळचे बघा पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलंय? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला ग्रंथ नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. बळीयोग बघा हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, कावीळ बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? कावीळ बघा हा रोग विचारला शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कावीळ बघा हा प्रामुख्याने यकृतावर परिणाम करतो. प्रश्न क्रमांक पुढचा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? नर्मदा नदीवरचा तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 32, महाराष्ट्रामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे? खोपोली. बघा, खोपोली हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सुवर्णदुर्ग. बघा, सुवर्णदुर्ग काय आहे? सागरी. बघा, सागरी किल्ला आहे तो सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? सुवर्णदुर्ग बघा हा सागरी किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पन्हाळा. पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35, भीमाशंकर. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36, बघा, गुगामल. गुगामल बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? गुगामल हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? भुसावळ बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 39, बिंदुसरा. बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? योग्य उत्तर काय असेल? बिंदुसरा बघा हे धरण बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 40, साल्हेर. बघा, साल्हेर हे महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि